महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयलांना ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे, तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा। त्यावेळीच माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती। मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती, पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं। आणि आज तुम्ही बघताय की 6 महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे। आजच इथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला, आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचं, तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे। त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे, तुमचा माझा अन्नदाता आहे, त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचं खोके सरकार करतंय आणि केंद्र सरकार करतंय। दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर देखील बसतोय, पॅकेजिंग असेल, ट्रान्सपोर्टिंग असेल, याच्यावर देखील त्याचा फटका बसतोय। म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका। किती मोठे, तुम्ही जर JNPTला गेला तर तिथे किती कांदा पडलाय, कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा। हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे। देशातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लमेंटमधून तुमचं निलंबन होतं, हे कसं याकडे बघताय? भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे, त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही। आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खरं तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवते। लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। त्यानंतर जे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे ती पुढे ढकलली जाते, कसं पाहताय भाजप सरकार एकंदरीत सर्व निवडणुका पुढे? हे सरकार नाहीये, दडपशाही आहे। दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार, त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं हे इलेक्शन घेतील। आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा 2025 मध्ये वेळ मिळाला तर आमचं, अशी परिस्थिती झाली आहे। पण ही बातमी नसून भरडला कोण जातंय, सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता ह्याच्यात भरडली जाते। याचं कारण असं की आता नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो, म्हणजे गटर असेल, पाणी, गटर, मीटर, वॉटर या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये, घरात कोणी आजारी पडलं, कुणाचं निधन झालं, कोणी जन्माला, काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो। तो गेले 2-2.5 वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये, इलेक्शनच झालेलं नाहीये आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशनमध्ये जाऊ शकतो का? त्याला आत तरी जाऊ देतील का? भेटणं तर विसरा। आणि एक म्युनिसिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का? तर नाही करू शकत, तो काही सुपरमॅन नाहीये। आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा ही दडपशाही आहे, यांना लोकशाहीच नकोय, यांना इलेक्शनच नकोय, असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं। काही लोकसभेच्या जागेवरनं काही सीट शेअरिंग संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की आमची म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची चर्चा होईल, त्यामुळे काही आखणी आपण करतोय। दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी, उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 2-3 राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मीटिंगच्या वेळीही झालेल्या आहेत आणि पुढच्या 8-10 दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत झाले तर ते भाजपच्या तिकिटावरती लढण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जाते। शिवसेनेचे आमदार अपात्र होण्याची शक्यता वर्तवली। आजकाल हे कोणी ठरवत नाही हो, हे आईस ठरवतं। आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED। आता हे आईसवाले आहेत ना, तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार, कारण का लोकशाही राहिलीच नाही अशीच परिस्थिती आहे। थोडेच लोक जे लढवय आहेत अमोलदादांसारखे ते लढायला तयार आहेत, कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे आणि त्या संविधानाच्या चौकटीत अमोलदादांसारखे लोक आज काम करतात, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। खरं तर आदरणीय शरद पवारांची काल भेट घेतली, त्याच्यामागचं काय आहे? कोणी पवारांची भेट? ते नाही मला माहिती। काल पवारसाहेब खूप लोकांना भेटले। जरांगेंची खरं तर रॅली निघती आहे, म्हणजे जरांगे मुंबईकडे रवाना होतात, एकंदरीत हा आक्रोश त्यांचा पुढे येतो की काय एकंदरीत? आता बघूया, 20 जानेवारीपर्यंत वेळ दिलेली आहे जरांगे पाटलांनी सरकारला, बघूया काय होतं, अजून 20 दिवस आहेत। काही एका बाजूला